तर मित्रांनो कशा आहात तुम्ही? व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम बँकॉक. वेलकम टू द डे 15. आपला सर्वायवल मोड मोस्ट प्रॉबब्ली इथेच संपलेला आहे आणि 2 दिवसाचा हा सर्वायवल मोड होता आपला. सो बघून घ्या, ही बस चाललेली आहे आता. तर आता इथून आपण पुढे कसा प्रवास करायचा त्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे? तर मित्रांनो बघा, आता आपण चाललो आहे क्वालालंपूरला. इमिग्रेशन झालेलं आहे, आता फक्त आपल्याला सिक्युरिटी करायची आहे. जशीच आपली सिक्युरिटी झाली आपण निघूया इथून. ได้เรคคอร์ดอยู่วะเนี่ยได้มันเรคคอร์ดอยู่มึงเอาแล้วทำไมไม่ต้องร้อย आता आपण चाललेलो आहोत क्वालालंपूरला. आपण बँकॉकच्या डॉमियॉम इंटरनॅशनल एअरपोर्टला आहोत, तर टर्मिनल 1ला. तर इथून आपण जाणार आहोत क्वालालंपूरला. हा आपला एरोब्रिज आहे, एरोब्रिज नंबर 15. तर इथे आपली फ्लाईट येणार आहे. अजूनपर्यंत काय आलेली नाही आहे. चला आपण आपली फ्लाईट ट्रॅक करूया अकॉर्डिंग टू द रजिस्ट्रेशन. थँक्यू. खबर का? तर चला मित्रांनो, आता आपण बोर्डिंग कंप्लीट करत आहोत, बोर्डिंगला जात आहोत. मोस्ट प्रोबब्ली आपलं सर्व झालेलं आहे, ठीक आहे. आपण वी आर द लास्ट पॅसेंजर्स टू मूव्ह इन आणि लेट्स गो टू क्वालालंपूर. आपल्या इंडिगोमध्ये पण तसंच होतं, पूर्ण लाईन भरलेली आहे इथे. ओके, तर मित्रांनो चला आता आपण जाऊया क्वालालंपूरला, ठीक आहे. तर आपला होता गेट 15. आता बोर्डिंग करूया आपण. लाईन आहे अजूनपर्यंत. ओके, सो आता जस्ट प्रोसिजरप्रमाणे आता ऑलमोस्ट लास्ट पॅसेंजर होतो आपण. बोर्डिंग ऑलमोस्ट झालेली आहे. लास्ट पॅसेंजर आतमध्ये गेल्या गेल्या हे लोक डोर क्लोज करतील. आता तुम्हाला जर्नी दाखवतो बँकॉक ते क्वालालंपूरची. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया फ्लाईटमध्ये, ठीक आहे. แซมตรงนั้นไม่ต้องรีบเดินมานะตรงนี้มีคิวนะ तर बघा मित्रांनो, आता आपण फ्लाईट बोर्ड केलेली आहे. आपल्याला सर्वातली मागची फ्लाईट भेटलेली आहे. इट्स अ नॉन रिक्लायनेबल सीट आणि येस, सो काय फरक नाही पडत इफ इट इज अ नॉन रिक्लायनेबल, कारण की 2 तासाची जर्नी आहे. हे बघा, फ्यूल ब्राउझर डिस्कनेक्ट झालेला आहे, ठीक आहे. फ्यूल ब्राउझर डिस्कनेक्ट झालेला आहे, याचा अर्थ फ्युलिंग वगैरे रेडी आहे फ्लाईटची. ऑलमोस्ट आपलं निघायचं टाईम झालं आहे आता. सो फक्त डोर क्लोजचं वाट बघतायत. तसेच क्रू डोर क्लोज करतील. सो वी आर रेडी. Dear guests, your flight AK881, ground personnel please leave the aircraft as we are ready for departure. सो वी आर रेडी टू डिपार्ट नाव. तर मित्रांनो बघा, विंग वॉकिंग होत आहे, ठीक आहे. डिपार्चर तर आपलं झालेलं आहे, पुशबॅक होत आहे आपलं. स्पेस जास्ती नाही दिलेला आहे लोकांनी, ठीक आहे. जास्ती लेग स्पेस नाही आहे, हा एवढाच आहे लेग स्पेस. एअर एशियामध्ये जास्त
सेम तशीच आहे जशी इंडिगोमध्ये आहे आपल्या रोड नंबर 31पर्यंत 1 to 31 तेवढीच आहे. म्हणजे 186ची कॅपॅसिटी आहे या पूर्ण फ्लाईटची. बघून घ्या, हे आहे आपलं कमोड इथे. ठीक आहे, हा आहे इथे फुल साईज मिरर. टिश्यू पेपर्स दिलेले आहेत आपल्या ह्याच्यासाठी वापरासाठी आणि सोप दिलेलं आहे इथे आणि एक वॉश बेसिन आहे इथे आणि इथे आपल्याला डस्टबिनसुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, तर पुश करून आतमध्ये टाकायचं आपल्याला. सो हा होता आपला वॉशरूम टूर. तर चला मित्रांनो, आपण आता ऑलमोस्ट मलेशियाला पोचलेलो आहोत. आता पोचल्यानंतर तुम्हाला इमिग्रेशन प्रोसिजर आणि कस्टम्स दाखवतो आणि त्याच्यानंतर बॅगेज क्लेम करूया. आणि बॅगेज क्लेमनंतर तुम्हाला दाखवतो की करन्सीचा एक्सचेंज वगैरे काय रेट आहेत, काय कसे इक्विवॅलंट आहेत. ठीक आहे, करन्सी तर आपण एक्सचेंज करणार नाही आहोत आणि इवन आपण सिम कार्ड वगैरे पण घेणार नाही आहोत, कारण की सिम कार्ड ऑलरेडी आपण सिंगापूरवरून घेतलेलं आहे. तर सिंगापूर आपलं व्हॅलिड आहे, आपलं सिंगापूरचं सिम कार्ड आपलं व्हॅलिड आहे 3 दिवसासाठी. प्लस करन्सी आपल्याकडे आहे जवळजवळ $100 इक्विवॅलंटची करन्सी आपल्याकडे आहे. तर $100 इक्विवॅलंट करन्सी आपल्याला भेटली 410 रिंगेट. तर बघूया आता आपण कसं आपलं इमिग्रेशन वगैरे होतं आहे. बाय द वे, मलेशिया डिजिटल अरायवल कार्ड आपण फ्लाईट बोर्ड करायच्या अगोदरच भरून घेतलेलं होतं. तर बघूया आता तिथे आपल्याला काय काय मागतात ते आतून. आपल्याकडे सॉफ्ट कॉपी मागत आहेत की नाही मागत आहेत ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सो स्टे ट्यून.